मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी चितेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी अनिस शेख यांच्या शेतावर श्रीराम बायोसीड्स जेनेटिक्स या कंपनीचा 6001 या वाहनावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी कार्यक्रमाला विक्रेते बंधू तसेच प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी प्रत्यक्षात श्रीराम बायोसीड्स जेनेटिक्स कंपनीचे 6001 कपासी वाण बघितल्यानंतर शेतकऱ्यांच्या व विक्रेत्यांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानंतर इतर कपासीचे वाण पूर्णपणे खराब झाले। पण अशा परिस्थितीमध्ये श्रीराम बायोसीड्स कंपनीचे 6001 वाण अतिवृष्टीमध्ये सुद्धा तग धरून आहेत, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देत आहे। यामुळे शेतकरी आनंदी आणि समाधानी होत आहे। अतिवृष्टीमध्ये श्रीराम बायोसीड्स कंपनीचे 6001 वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे व शेतकऱ्यांच्या शेतात पांढरे सोने उगवले, अशी प्रतिक्रिया विक्रेते बंधूंनी आणि शेतकऱ्यांनी दिल्या आहेत। श्रीराम बायोसीड्स 6001 वाणाचे खास वैशिष्ट्य असे, साखळी पद्धतीने बोंडे लागतात, 5 पोकळ्यांचे बोंडे, प्रति पाकळीमध्ये 8 ते 9 सरकी। यामुळे वजन अधिक, उत्पन्न अधिक, कमी दिवसांमध्ये तयार होणारे वाण, मोठे आणि वजनदार बोंडे, कमी अंतरावर लागवडीसाठी उपयुक्त, वेचणीस सोपा, प्रत्येक प्रकारच्या जमिनीवर तसेच हवामानामध्ये सुद्धा यशस्वी। कशीही असेल माती, कुठलीही असेल परिस्थिती, विजय असेल तुमचा नक्की। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किशोर पावळे, श्रीराम बायोसीड्स जेनेटिक्स या कंपनीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी। तर आपण आज आलेलो आहोत चितेगाव या गावामध्ये अनिस शेख यांच्या शेतावरती। तर आज आपण अनिस शेख या भाऊंना विचारूया, त्यांना 6001 श्रीराम बायोसीड्स जेनेटिक्स या कंपनीचा 6001 या वाणाबद्दल थोडक्यात त्यांना काय वाटतंय किंवा त्यांना लागवड केलेली आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊया। नमस्कार भाऊ। नमस्कार। तर तुम्हाला 6001 या वाणाबद्दल काय वाटतंय आमच्या शेतकऱ्यांना थोडक्यात सांगा। 6001 वाण चांगला बी आहे, साखळी पद्धत, त्याला माल बी लागतो, कापूस बी पाचीचा आहे, पकडायचा आहे, याचाला बी सोपा आहे, हिरवा पण आहे, वजनदार पण, दुसऱ्या वाणापेक्षा चांगला हिरवा आहे। दुसरे वाण जे तर खराब, जास्ती पाऊस झाला तर खराब होऊन जाते, याला जर झाला कधी तर बी हिरा आहे, कमी झाला तरी हिरा राहतो, शेतकऱ्याला उत्पन्न जास्ती मिळते याच्यापासून। तर आपण जास्तीत जास्त शेतकरी याचं उत्पन्न घ्यावं पुढं खरीपाला। त्या खरीपामध्ये पुढं बायोसीड श्रीराम 6001 याची सर्व शेतकऱ्यांनी लागवड करावा, त्याच्यापासून उत्पन्न बी शेतकऱ्याला भरपूर मिळतं आहे, बी चांगला आहे। नमस्कार, मी नवनाथ कृषी सेवा केंद्र पैठण येथून चितेगाव येथे आपण आलेलो आहे श्रीराम बायोसीडचा 6001 वाण पाहिला। तर ह्या वाणाचं वैशिष्ट्य साखळी पद्धतीने बोंड आहे, बोंड साईज बी चांगली मोठी आहे आणि यावर्षी इतका पाऊस पडूनही याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे। तरी आपण पुढील वर्षी हंगामात शेतकऱ्यांना विनंती करू की आपण जास्तीत जास्त संख्येने हा वाण लावा। नमस्कार, सपकाळ कृषी सेवा केंद्र पैठणहून आज चितेगाव या ठिकाणी श्रीराम बायोसीड चितेगाव या ठिकाणी या कंपनीचा 6001 वाण, या वाणाचं परीक्षण करण्यासाठी आलो असता असं निदर्शनास येतं की या वाणाचं गुणधर्म, प्रतिकारक क्षमता आणि झाडाला असणारी बोंडाची संख्या ही जास्त प्रमाणात असून या कापूस हा वेचायला मोकळा, सोयीस्कर, सोपा आणि या कापसामध्ये गोडंब्याची संख्या जवळपास 8 असल्यामुळे या बोंडाचं वजन, या कापसाचं वजन सुद्धा इतर वाणांपेक्षा जास्त भरतं आणि या वाणाचं प्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणात आहे इतर वाणापेक्षा। त्यामुळे शेतकऱ्यांनी 6001 वाण श्रीराम बायोसीड या कंपनीचं वाण शेतकऱ्यांनी आवर्जून लागवड करावी अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। मी ईश्वर कृषी सेवा केंद्र पैठण आज चितेगाव येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी श्रीराम बायोसीडचे 6001 या वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलेलो आहे। त्याला असं वाटलं की सारखी म्हणजे नंबर 1, अगदी म्हणजे सगळ्या फळफांद्या येईल, बोगस फांद्या नाही आहे सरकीला, पूर्ण फळफांद्या असल्यामुळे साखळी पद्धतीने बोंड लागलेले आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाटली तिची सगळ्यात या वर्षानुसार।
तर आता इथून पुढं अशी मी शेतकऱ्याला विनंती करतो की त्यांनी इथून पुढं 6001 या जातीचं वाण लागवड करावी आणि आम्ही शिफारस करून विक्री करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार.